कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत. बरोबर ठरला तर जिंकण्याचा आनंद मिळतो, चुकला तर अनुभव मिळतो. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यामध्ये जर शासकीय सेवेतील जो कोणी कर्मचारी असेल त्याचे जर काही वाद असतील आणि त्याला जर न्याय मागायचा असेल तर त्याने अशी केस दाखल करण्यासाठी काय काळजी घ्यावी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्याच्याकडून जर छोटीशी चूक झाली तर केस ही फेटाळली जाऊ शकते. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कर्मचाऱ्याविरुद्ध शासनाने जो काही आदेश दिलेला आहे तो आदेश मिळाल्यापासून 90 दिवसाच्या आत तशी केस ही दाखल करणं आवश्यक असतं. आणि जर 90 दिवस उलटून गेलेले असतील तर यासाठी त्या अर्जासोबत विलंब माफीचा अर्ज देखील देणं गरजेचं असतं. त्यामुळे ही बाब लक्षात घ्या. जर तुम्हाला केस दाखल करायची असेल तर तुम्ही वेळेमध्ये तशी केस दाखल करणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे येथे ही देखील बाब लक्षात घ्यावी की ज्याच्या विरुद्ध आपण केस दाखल करणार आहोत मग येथे शासनाचा जो कोणी अधिकारी असेल किंवा विभाग प्रमुख असेल किंवा सचिव असेल हे प्रॉपरली पक्षकार घेणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे जी तक्रार तुम्ही दाखल करणार आहात, आता ही तक्रार शासनाच्या आदेशाविरुद्ध तुम्ही दाखल करणार आहात, त्यामुळे शासनाचा जो काही आदेश झालेला आहे त्याची सर्टिफाईड प्रत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिस बुक हे देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि तक्रार दाखल करण्याच्या आधी तुम्ही जे काही पत्रव्यवहार शासनाबरोबर केलेले आहेत ते संपूर्ण पत्रव्यवहार जे कागदपत्र आहेत ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या केसमध्ये ते दाखल करणं अत्यंत आवश्यक असतं. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅट मध्ये जाण्याच्या आधी जो कोणी शासन असेल किंवा विभाग असेल यांना आपल्याला लेखी आपलं म्हणणं द्यायचं आहे. त्यानंतर त्यांनी आपलं म्हणणं स्वीकारावं किंवा नाकारावं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यानंतर आपण मॅट मध्ये तसा दावा हा दाखल करू शकतो. आता मॅट मध्ये दावा दाखल करताना आपल्याला हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की आधी आम्ही विभाग असेल किंवा शासन असेल यांच्याकडे न्याय हा मागितलेला आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तक्रार आपण मॅट मध्ये दाखल करणार आहोत तर ती तक्रार कोणाच्या विरोधात आहे, आपण कोणता नियम मोडलेला आहे, आपली काय मागणी आहे या बाबी स्पष्ट असाव्यात. आता मॅट मध्ये तो कर्मचारी स्वतः तशी केस फाईल करू शकतो, परंतु वकील जर असले तर न्याय लवकर मिळू शकतो व जो काही दावा आहे तो फेटाळण्याचे चान्सेस कमी होतात. ही बाब लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या तक्रार अर्जामध्ये म्हणणं मांडलेलं आहे त्याबाबत तुमच्याकडे योग्य ते पुरावे असावेत. कारण ही बाब विसरायची नाही की आपण ज्याच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे तो शासन आहे आणि शासनाकडे सर्व पुरावे असतात. त्यामुळे वैयक्तिक भावना न दाखवता कायद्याने चुकी दाखवणे योग्य ठरते. येथे लक्षात ठेवा, न्यायालय भावनांकडे लक्ष देत नाही, न्यायालय फक्त नियम व पुराव्यांकडे लक्ष देते. त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा. आता मॅटचा जो निर्णय असतो तो 6 महिन्याच्या आत येणं आवश्यक असतं, परंतु विषय जटिल असेल तर वेळ लागू शकतो. आणि मॅटचा जो आदेश होईल तो जर त्या सेवेतील कर्मचाऱ्याला मान्य नसेल तर तो हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल करू शकतो. ही देखील बाब लक्षात ठेवा.